गुड मॉर्निंग स्टुडंट. सो आज आपण एक कन्सेप्ट शिकणार आहोत ज्याला रेव्हेन्यू आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. म्हणजे त्यामध्ये कसं असते, सपोज पकडा ही एक बिल्डिंग आहे जिची व्हॅल्यू 8 लाख रुपीज आहे, बरोबर. आणि त्यामध्ये 2 लाख रुपयाचे अदर एक्सपेन्सेस केलं. काय केलेत? मे बी ते लाईटच्या रिलेटेड असतील, आणखी काय असू शकतात, टाईलच्या रिलेटेड आहेत, फर्निचर, म्हणजे बिल्डिंगच्या मध्येच आहे, जसं अलमारी वगैरे जे अदर गोष्टी आहेत त्याची व्हॅल्यू 2 लाख आहे. जेव्हा ही बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्ट करतो किंवा परचेस करतो त्यासोबत झालेले हे जे एक्सपेंडिचर असतात तर ते आपण काय करणार? कॅपिटलाइज करणार. काय करणार? कॅपिटलाइज करणार. सो ते एक्सपेन्सेस आपण काय करणार? बुक करणार. कशाच्या व्हॅल्यू मध्ये? बिल्डिंगच्या. आणि टोटल व्हॅल्यू किती असणार? 10 लाख ऍड केल्यावर त्या बिल्डिंगची व्हॅल्यू असणार. बट ऍट द सेम टाइम आणखी 3 वर्षांनी काय झालं? एक्सपेन्स झाले 20,000. कशासाठी? कलर वगैरे केला आपण घराला, तर त्यासाठी एक्सपेन्स झाला. तो 2 वर्षानंतर झालाय. सो तो बिल्डिंग मध्ये ऍड करतो का आपण? बट इमिडिएटली परचेस किंवा कन्स्ट्रक्ट करताना जर आपण कलरिंग वगैरेचे एक्सपेन्स केले किंवा बाकीचे जे रेव्हेन्यू नेचरचे एक्सपेंडिचर केले, कलर लाईफ मध्ये एकदाच होतो का? खूप वेळा करू शकतो. पण बिल्डिंग बांधणं लाईफ टाइम मध्ये एकदाच होत असते सिच्युएशन. बिल्डिंगच्या म्हणतो मी. आता बांधून पाडायची म्हणल्यावर तुम्ही दररोज बांधू शकता, त्यात काही वाद नाहीये. बट नॉर्मली आपण ह्या गोष्टी काय होत असतात? एकदाच होत असतात, बरोबर. सेम याच टाइप मध्ये एखादा असेट विकत घेतला आपण. आता पकडा तुम्ही मोबाईलच्या शॉपवर जाता, मोबाईल घेता. आता मोबाईल घेतला 20,000चा, त्यासोबत एक इन्शुरन्स परचेस करता. जर तुम्हाला वाटलं मोबाईल त्या लायकीचा इन्शुरन्स करावं, 20,000चा नाही करणार, बट 60-70 हजार रुपयाचा घेतल्यावर नक्कीच करसाल. मोबाईल, लॅपटॉप, बरोबर. तर त्याचं तुम्ही काय केलं? इन्शुरन्स केलं. पकडा हे एक पीसी आहे किंवा लॅपटॉप आहे. सो याची व्हॅल्यू होती 60,000 रुपये. बट तुम्ही काय केलं? आणखी इन्शुरन्स घेतलं. इन्शुरन्सची व्हॅल्यू आहे 3,000 रुपये. आणखी तुम्हाला वाटलं की आणखी काहीतरी घ्यावं याच्यासोबत, कवर वगैरे, माऊस, हा, या बाकीच्या गोष्टी तुम्ही विकत घेतल्या. सो याची व्हॅल्यू समजा 2,000 रुपये. तर तुम्ही समोरच्याला सांगताना लॅपटॉप कितीचा आहे सांगता? म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट माहित असायच्या अगोदर तुम्ही काय केलंय? त्याला कॅपिटलाइज ऑलरेडी करून सांगितलं, बरोबर आहे की नाही? सेम मोबाईलच्या बाबतीत जर तुम्ही जर गेल्या, एक मोबाईल जर 10,000चा असेल समजा, 80 लाखाचा घ्यायला फक्त एकच माणूस आहे सध्या, मनीषच घेऊ शकतो. सो 10,000चा एक मोबाईल घेतला आपण. स्क्रीन गार्ड टाकलं 200 रुपयाचं, 300 रुपयाचं कवर टाकलं, हेडफोन्स पण घेतले. ठीक आहे, 1500ची घेऊया. आता टोटल व्हॅल्यू किती झाली? 12,000 झाली. नॉर्मली आपण हेडफोनला नाही सांगत, बट सांगितलं समजा, तरी टोटल व्हॅल्यू आपण किती सांगतो? 12,000 सांगतो. कोणी म्हणलं का नाही 10,000चा मोबाईल होता, 200 रुपयाचा मी स्क्रीन गार्ड टाकलाय, 300 रुपयाचं कव्हर आहे, अशा गोष्टी आपण करणार का? ऑब्विसली नाही करणार. आपण काय सांगणार? टोटल व्हॅल्यू जी होती. असंच सेम पकडा, तुम्ही एक एसी घेतलाय. एसी घेतलाय समजा तुम्ही 22,000 रुपयाचा. सो
एसी तुम्हाला माहिती आहे, एसी असा घेतला आणि तसा चालू केला असं होतंय का? बसवायला माणूस येतो, कारण तो आपला मामा असतो. असतं का असं? का? काय असतात सलील? सर्व्हिस चार्जेस असतात. पकडा, त्यानं 3,000 रुपये सर्व्हिस चार्ज घेतले. त्याला शुद्ध चांगल्या भाषेत इन्स्टॉलेशन चार्जेस म्हणतात, मे बी माहित असेल तुम्हाला तर. हम्म. हम्म. तर आपण काय म्हणणार, एसी 22,000चा होता, इन्स्टॉलेशन चार्जेस 3,000 होते, 25,000चा एसीच होत. आणि त्याच्यापेक्षा काही कोणता माणूस जर भारी असेल तर ते 5,000 स्वतःचे ऍड करून पण सांगतो 30,000ला घेतलाय. आणि काही लोक म्हणतात अरे 10लाच भेटला. मग समोरचा म्हणतो कुठं भेटला, अरे ते म्हणते माझ्या रिलेटिव्ह होतं म्हणून मला दिलं, तुला नाही देत. असे पण लोक असतात. अरे जस्ट सांगतोय मी एक्झाम्पल. 10 नाही, थोडं 2-3 हजार कमी करून सांगतात. आता आपल्या इकडे फ्रेंड नसतात का, अरे हे शर्ट कुठून घेतलं, ते समोरचा म्हणला 500 रुपयाला, अरे मी 400लाच दिलं असतं. अशा टाइप मध्ये. सो वाहनो, ही कन्सेप्ट तुम्हाला समजली कॅपिटल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय असतात. आत्ता जर लॅपटॉप घेतला, कोणती एसी घेतली, फ्रीज घेतलं, काही जर घेतला आणि त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी इमिडिएटली जर पैसे लागले, कशासाठी? आता इकडे बघा, तुम्ही एक कार विकत घेतली, जी दिल्लीच्या शोरूम वरून आहे, आणि तुम्ही पुण्याला ट्रान्सपोर्टनी पाठवली. ती कार समजा 4,95,000 रुपयाची होती आणि ट्रान्सपोर्टला तुम्हाला 5,000 कॉस्ट आली. तर तुम्ही काय म्हणणार, कितीची होती? कारण ते ट्रान्सपोर्टचे जे एक्सपेन्सेस आहेत ते तुम्ही कशात कव्हर करणार? कारच्या व्हॅल्यू मध्ये. आणि टोटल तुम्ही काय करणार? कॅपिटलाइज करणार. सो ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. तसंच तुम्ही एखादी घर घेताना जर तुम्हाला ब्रोकरेज लागलं, तर तुम्ही काय करता? त्या व्हॅल्यू मध्ये ऍड करून सांगता. सेम गोष्ट आहे की तुम्ही दुसरे कोणती पण गोष्ट घेतली, कारवर ब्रोकरेज दिलं, काही पण असू द्या, तुम्ही काय करणार, त्यात ऍड करणार. सेम गोष्ट दिलेली आपल्याला एक परचेस शेअर. स्टुडंट्स, हे इलस्ट्रेशन 8 आहे आपल्या बुकचं, आणि पेज नंबर 78 वर. तर यामधले मेजॉरिटी पॉइंट्स तुमचे ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. मला पर्सनली काही क्वेश्चन म्हणजे पॉइंट्स वाटतात की ते तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतात. सो ते आपण इथे डिस्कस करतोय, बाकीचं इलस्ट्रेशन तुम्ही घरी करू शकता. सगळ्यात मेन पॉइंट, फर्स्ट पॉइंट लक्षात घ्यायचंय. 4 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन आहे. परचेस शेअर ऑफ महिंद्रा कंपनी ₹60,000 अँड ₹1,000 पेड ॲज अ ब्रोकरेज. म्हणजे काय केले? 1,000 ब्रोकरेज दिले, 60,000 रुपयाला शेअर्स विकत घेतलेत. आत्ता एवढं जे लॉजिक सांगितलं होतं ते कशासाठी सांगितलं? हा. सो सांगा काय? हा. हम्म. बाळांनो, एक साधं लॉजिक यूज करायचं. इन्व्हेस्टमेंट इन शेअर कधी पण असेल किंवा डिव्हिडंड असेल, कोणतं? बँक अकाउंटच आहे ना. सो तुम्हाला ही एंट्री समजली कशी आली? इन्व्हेस्टमेंट इन शेअर, महिंद्रा कंपनी अकाउंट डेबिट ₹61,000 टू बँक अकाउंट 61,000. बिंग परचेस ऑफ शेअर, नाही नाही, इन्क्लुडिंग ब्रोकरेज अमाऊंट. समजलं? त्यानंतर सोल्ड गुड्स टू वर. तर इकडे लक्ष द्या, हे जे ट्रान्झॅक्शन आहे यात काय झालं सगळ्यात पहिले? ट्रेड डिस्काउंट किती आहे?
जीएसटीचा रेट 18% आणि 1/3 पेड बाय कॅश डिस्काउंट. बरोबर, असं ट्रान्झॅक्शन आहे. काय केले, परचेस केले का काय केले आपण, सोल्ड गुड रवी खान. सो सगळ्यात पहिले लक्ष द्या, 60,000 रुपये आपलं काय बेस व्हॅल्यू, त्याच्यावर आपण काय केलं, ट्रेड डिस्काउंट मायनस केला. त्यानंतर पाहणं, त्यानंतर काय, हम्म हम्म पाचशे 50, बरोबर. सो ही काय झालं आपलं, 4,800. टोटल व्हॅल्यू किती झाली आता, सो इकडे लक्ष द्या, जो आपल्याला कॅश डिस्काउंट भेटतो तो कशावर भेटत असतो, जी व्हॅल्यू आहे त्याच्यावर भेटत असतो, 54,000 वर. ज्या जीएसटी वर डिस्काउंट देईल का, जीएसटी वर डिस्काउंट देतात का, कुठं ऐकले नाही, 28% दुसऱ्यांना आहे, तुम्ही आमचे रिलेटिव्ह आहात, 18% द्या असं काय. हा, सो डायरेक्ट डिस्काउंट काढायचा का याचा, किती पेड केली कॅश मध्ये, म्हणजे किती, 18 दोन्ही, म्हणजे किती येणार, 18,000. किती झाले, हा काय, हा कॅश डिस्काउंट झाला, बरोबर आहे. आपण काय केलेत, गुड्स सेल केलेत 54,000 ला, टीजीएसटी, एसजीएसटी, डिस्काउंट. सो लक्ष द्या बाळांनो, आपल्याला जी कॅश रिसिव्ड होणार, किती कॅश रिसिव्ड होणार, बरोबर. तर किती होणार, 1/3 ऑफ 54,000, त्यातून -900 करा, किती, 100.
हा हा, इकडे लक्ष द्या. हे जेव्हा आपण प्लस करतो, हम्म, हे जेव्हा आपण प्लस करतो, हे टोटल प्लस केलं, कॅश डिस्काउंट जो भेटणार तो कशावर भेटणार? 54,000वर. बट जी व्हॅल्यू कॅश मध्ये पे केली ती काय? जीएसटी इन्क्लूड करू नये. सो याचं टोटल करा, किती येते बघा. हम्म. हम्म. याचा आणि याची जी 1/3 व्हॅल्यू येईल तिला परत काय करायचं? 900 रुपयांनी मायनस करायचं. हम्म. 21,000. 21,240 मायनस 900 किती येतात? 20,340. तो वाहनो जी आपली फायनली एंट्री होईल ती काय होईल? आणि रिमेनिंग अमाऊंट ही काय? बॅलन्सिंग फिगर टू काय? सेल्स अकाउंट टू आउटपुट सीजीएसटी अकाउंट टू एसजीएसटी अकाउंट. समजलं? त्यानंतर 12 नंबरचं जे परचेस कम्प्युटर ऑफ 50 ॲट 18% जीएसटी. हा, तर इथं काय होईल? पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ऑफ द अबोव कम्प्युटर. तर इथं काय येणार? कम्प्युटर अकाउंट डेबिट हे समजलं? वेजेस अकाउंट डेबिट जर इथं रेंट असेल तर रेंट अकाउंट डेबिट टू आउटस्टँडिंग. इथपर्यंत समजलं सगळं? काय डाऊट नाही या क्वेश्चन मध्ये? ठीक आहे, चालते. आजपर्यंत आज एवढंच करूया आपण. तुम्ही घरी जाऊन करा रिमेनिंग गोष्टी. हा, आणि बाळांनो हा क्वेश्चन घरी जाऊन ट्राय करा. कम्प्यूट द फॉलोइंग टेबल. हा,
सो चालतंय, व्यवस्थित करा. ठीक आहे, चालतंय, बाय.